श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आजची कथा आहे नाही रे नाही कुणाचे कुणी, भाग 1. रामानंद स्वामी हे किराणा मालाचे व्यापारी होते, पण हा त्यांचा धंदा काही वडिलोपार्जित नव्हता. त्यांच्या वडिलांनी तर मरेपर्यंत नोकरीच केली. रामानंदांनी पण सुरुवातीला नोकरीच केली. एक नाही तर अनेक नोकऱ्या केल्या, पण एकाच ठिकाणी कायमस्वरूपी कुठेच नोकरी केली नाही त्यांनी. त्याचे कारण पण तसेच होते. त्यांचा स्वाभिमानी स्वभाव असल्याने त्यांना मानहानी अजिबात सहन होत नसे. त्यामुळे त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी कधीच पटले नाही. नेहमी काही ना काही कारणाने त्यांचे वरिष्ठ लोकांशी खटके उडत असत, आणि एकदा का वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भांडण झाले की मग त्यांनी तिथे नोकरी सोडलीच समजा. पण त्यावेळचा काळ वेगळा होता. म्हणजे एक नोकरी सोडली की लगेच दुसरी मिळत असे. तेव्हा भारताची लोकसंख्या पण फार कमी होती, त्यामुळे सर्व माणसांना काम मिळत असत. परंतु आताची भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे, आणि लोकसंख्येच्या मानाने उद्योगधंदे वाढले नाहीत. शिवाय विज्ञानाने फार प्रगती केली आहे. नवीन नवीन मशीन उपकरणे बाजारात आली आहेत. एक मशीन 10-10 माणसाचे काम करू लागली. त्यामुळे कामगार बेरोजगार झाले आहेत. हीच परिस्थिती पुढे चालू राहिली तर पुढील काळ फार बिकट जाणार आहे. तो जाऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक माणसाने छोटा मोठा व्यापार जरूर करावा, जसा की रामानंद स्वामींनी विचार केला, आणि त्यांनी फक्त विचार केला नाही तर सिद्ध करून दाखवले. त्यांनी सुरुवातीला पानाची टपरी सुरू केली. पुढे हळूहळू त्या छोट्याशा टपरीचे रूपांतर मोठ्या दुकानात झाले. त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. त्यांच्या पाठीमागचा मधला भाऊ सदानंदसुद्धा त्यांच्या मदतीला होता. दोन्ही भावांनी मिळून व्यापार चांगलाच वाढविला. रामानंद स्वामींना अजून एक लहान भाऊ होता. त्याचे नाव शांताराम. त्याला मात्र धंद्यामध्ये अजिबात रस नव्हता. त्याला वाटे की धंद्यापेक्षा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करणे अधिक सोयीस्कर आहे. 8 तास कंपनीत काम केले की कुठंही भटकायला मोकळा, आणि धंदा करायचा म्हटलं की रात्रंदिवस एकाच ठिकाणी बंदिस्त असलेल्या कैद्यासारखीच अवस्था असते, असे त्याला स्वतःला वाटत असे. म्हणून त्याने नोकरीच करण्याचा निश्चय केला आणि इंजिनिअरिंग कंपनीमध्ये हेल्परची नोकरी सुरू केली. पण तिथेही फार काळ नोकरी करू शकला नाही, कारण त्याला आता वाटू लागले की नोकरी करणे म्हणजे दुसऱ्याची गुलामगिरी करणे होय. त्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबलेले काय वाईट आहे, कारण तिथे आपल्याला कोणी विचारणार सुद्धा नाही की आज कामावर का नाही आलास म्हणून, आणि तेवढेच का काम केलेस म्हणून. अर्थात शेतीवाडीच करणं चांगलं, असा ठाम निर्णय घेऊन मग आपल्या थोरल्या भावाला म्हणजेच रामानंद स्वामींना म्हणाला की दादा, माझं मन इथं रमत नाही, म्हणून मी गावाला जाऊन राहतोय. तेव्हा रामानंद स्वामी मिस्किलपणे हसून म्हटले, का रे बुवा, तुला तर शहरात नोकरी करायला आवडत होती ना. दादा, इथल्या नोकरीत काही दम नाही. त्यापेक्षा गावात जाऊन आपली शेतीवाडी करणे उत्तम नाही का. हा निर्णय तरी पक्का आहे ना. नाहीतर काही दिवसांनी म्हणशील शेतीत काही राम नाही, मला धंदा करावासा वाटतोय. असं तर करणार नाहीस ना. दादा, तुझा माझ्यावर विश्वास नाही का. तुझ्यावर विश्वास आहे, परंतु तुझ्या चंचल मनावर नाही आहे. ते कधी आणि कसे बदलेल हे सांगणे कठीण, म्हणून विचारतोय बस. नाही बदलणार नक्की. हो ना बाबा. ठीक आहे, मी तुला गावात जाण्याचा बंदोबस्त करतो. थँक्यू दादा, वेलकम. त्यानंतर धाकट्या भावाला रामानंद स्वामींनी गावाला पाठविले. तो आता आपल्या शेतातच राबू लागला. कालांतराने तिन्ही भावांची लग्न झाली. मात्र तिन्ही बायकांचा स्वभाव फार वेगवेगळा होता. सर्वात मोठी जानकी, तिचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून राहण्यातला होता. ती सहसा कुणाशी भांडण करत नसे, आणि काही कारणास्तव भांडण झालेच तर ते फार काळ टिकत नसे. ती स्वतःहून त्या व्यक्तीला हाक मारत असे, किंवा एका माणसाचा राग अजून गेला नाही वाटतं, माणसाने जास्त राग मनात धरू नये, आमचं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करावे म्हणते मी. असे म्हटल्यावर समोरचा माणूस कोणी असो, त्याचा राग आपोआप नाहीसा व्हायलाच हवा होता. हा झाला सर्वात मोठीचा स्वभाव. आता 2 नंबर भावाची पत्नी पार्वती. तिचा स्वभाव पहिलीपेक्षा फार विपरीत होता. दिसायला साधारण होती, वर्ण सावळा, उंची 5 फूट 2 इंच, दात थोडेसे पुढे फाकलेले, पण रुबाब मात्र भारी. डोळ्यावर गॉगल लावणे, ऐटीत चालणे, फॅशनेबल कपडे घालणे वगैरे. स्वभाव मात्र तिखट, कोणाशीही सरळ बोलले नाही, आणि उलट उत्तर देण्यात ही एकदम पटाईत होती. त्यामुळे घरात तिच्याशी कुणाचे जुळलेच नाही,
आणि नवऱ्याशी तर नेहमीच भांडण करीत असे. म्हणे की तुम्ही का भावाच्या दुकानात गुलामी करताय? तुम्हाला सोडून त्या गुलामी आणि स्वतःचा काहीतरी धंदा सुरू करा, नाहीतर नोकरी करा, पण भावाच्या दुकानात फुकटचं राबू नका. सदानंदने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तो तिला म्हणे की अगं, आम्हाला दादानेच लहानाचं मोठं केलं आहे आणि हे दुकान फक्त आपले स्वतःचे आहे असे कधीही म्हटले नाही त्याने. उलट दादा आम्हाला नेहमी सांगायचा की आपण जे करतोय ते आपल्या सर्वांसाठी आहे आणि सर्वांचेच आहे. असे करताना आम्ही त्याला कसेबसे सोडून जाऊ शकतो दुसरीकडे. परंतु त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट ती त्याला म्हणाली, तुम्हाला जर भावाला सोडून माझ्याबरोबर यायचे नसेल तर मी माझ्या माहेरी निघून जाते. त्यावर तो तिला समजावत म्हणाला, अगं पण तू अशी का करू लागली आहेस? का तू आम्हा भावांची ताटातूट करू लागली आहेस? तेव्हा फणकाऱ्याने म्हणाली, कुणाचे भाऊ आणि कशाचे भाऊ? या जगात कोणी कोणाचं नसतं. जो वेळेवर सावध होतोय त्याचाच विजय होतो. उदाहरण द्यायचे तर तुमच्या छोट्या भावाचे देता येईल. गावातील सारी प्रॉपर्टी एकटाच बसला ना बळकावून, आणि तुम्ही बसलात भावाचे दुकान सांभाळत. अगं तसं नाही ग. अगदी तसंच आहे. तुम्ही मला आता नको शिकू. अगं पण, त्याला पुढे बोलू न देता ती मध्येच म्हणाली, काही सांगू नका मला, अजिबात पटायचं नाही ते. तेव्हा तिची समजूत काढत तो म्हणाला, बरं दादा घरी आला ना की मग बोलतो त्याच्याशी. नक्की ना? हो ग बाई. आणि नाही बोललात ना तर राहू द्या की आजची रात्र ह्या घरात शेवटची असेल माझी. असे बोलून ती आपल्या खोलीत निघून जाते. त्याची राहती खोली दुकानापासून थोडी दूर असते. भाजी आणायला बाजारात जाते अशी घरात बोलून आलेली असते. कारण सदानंदचा मोठा भाऊ मार्केटिंग करायला मार्केटमध्ये गेला होता. तो अजून आला नव्हता. त्यामुळे दुकानात सदानंद एकटाच होता. त्याच संधीचा फायदा पार्वतीने घेतला होता. परंतु मोठा भाऊ मार्केटिंग करून घरी आल्यानंतरही सदानंद आपल्या भावाला काहीच बोलला नाही, कारण त्याला ते योग्य वाटत नव्हते. पण त्याचा परिणाम असा झाला की पार्वती घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली. रामानंद स्वामींनी या गोष्टीचा संशय आला की घरात कुणालाही काही न सांगता तडकाफडकी कशी काय माहेरी निघून जाते? आपल्या भावाशी तिचे काहीतरी बिनसले आहे. म्हणून मोठ्या भावाने त्याची विचारपूस केली असता त्याने सदानंद भावाला थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्याने तिला विचारले, खरे काय ते बोल माझ्याशी, नाहीतर काय दादा? त्याने घाबरूनच विचारले. मी सरळ तुझ्या सासरवाडीला जाईन आणि तुझ्या बायकोला विचारीन काय ते खरं आहे. दादा मीच खरं सांगतोय की आमच्यात काहीच वाद झालेला नाही आहे. मग ती अशी का दडकाफडकी आणि कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली? अशीच काही दिवसाकरता ती आपल्या माहेरी गेली. येईल 8-10 दिवसात. खरं सांगतो आहेस नाही? हो अगदी खरं. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास आहे माझा, म्हणून आता गप्प राहतोय. पण आता 8-10 दिवसात जर का परत नाही आली तर 11व्या दिवशी मी तिच्या घरी जाईन, आणि जर का मला समजले तू माझ्याशी खोटं बोललास तर मी तुला कदापि माफ करणार नाही, हे ध्यानात ठेव. असे म्हणता सदानंदचा निश्चय ढळला. त्याला माहीत होतं की खऱ्या खोट्याशी शहानिशा केल्याशिवाय दादा राहणार नाही. म्हणून तो स्वतःच बोलला, दादा मला माफ कर, मी खोटं बोललो तुझ्याशी. खोटं का बोललास? त्यानंतर त्याने सविस्तर माहिती दिली. नि शेवटी दिलगिरी व्यक्त करत म्हणाला, दादा माझी अजिबात इच्छा नाही तुला सोडून जाण्याची. तिला जर इतर यायचं नसेल तर नको येऊ दे. तिच्यामुळे कुणाची अडणार नाही इथे. वेडा आहेस का रे तू? असं कुठे होतंय? बायको एकीकडे आणि नवरा एकीकडे, ते काही नाही. तू अगोदर तिच्या माहेरी जा आणि तिला सोबत घेऊनच ये, आणि ती म्हणते तसंच कर. पण मला नाही पटत ते. त्याने आपली नाराजी दर्शवली. तेव्हा रामानंद स्वामी त्याची समजूत काढत म्हणाले, हे बघ, संसाराचा रथ आहे. पती पत्नी ही 2 चाकं आहेत त्या रथाची. तेव्हा तो रथ दोघांनी मिळूनच ओढायचा असतो. एकट्याने ओढला जात नाही तो. आणि तुला हे कोणी सांगितलं की तू माझ्यापासून दूर व्हायला गेल्याने तुझ्यावरती माझे प्रेम कमी होईल म्हणून? तर हा या कथेचा एक भाग पूर्ण झाला. यानंतरचा दुसरा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढच्या कथेमध्ये यानंतरचा भाग मी तुम्हाला ऐकवणार आहे. धन्यवाद.